पण याची सुरुवात कुठं झाली असेल तर 28 मे 2024 रोजी झाली। 28 मे 2024 रोजी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला। म्हणजे 28ला खंडणी मागितली आणि 29ला गुन्हा दाखल झाला केजला। रमेश घुले व अनवळखी एक हा झालेला गुन्हा, हा झालेला FIR। रमेश घुले व अनवळखी एक असा आवडा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे वय 42 याने कंप्लेंट दिली। 28/5 ला कंप्लेंट दिल्याच्या नंतर रमेश घुलेला अटक झाली, जामीन झाली, पण अनवळखी कोण आहे ही आणखी पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये। याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनवळखी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही, वाच्यता करायची नाही, म्हणजे अनवळखी तो तिथंच थांबला गेला। पण ही ज्या दिवशी घटना घडली 28 तारखेला आणि 29ला फिर्याद घेतली, म्हणून हा रमेश घुले नावाचा व्यक्ती याच्यानंतर पुन्हा कुठेही पिक्चरमध्ये आला नाही किंवा कुठेही यांनी परत पुन्हा कुठलं काम अवैध करण्यासाठी तो त्याच्यानंतर कुठला गुन्हा दाखल झाला नाही किंवा दिसला नाही। हा पहिला मुद्दा। म्हणजे पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्या याच्यावर, म्हणून तो विषय संपला। पण त्याच्यानंतर 6 डिसेंबर रोजी आवडा कंपनीच्या यार्डामध्ये काही गोष्टीचे धक्काबुक्की झाली, मारामारी झाली, भांडणं झाले अशी प्रथमदर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं। पण याची सुद्धा सुरुवात कुठं झाली तर याची सुरुवात 29/11/2024 रोजी झाली। 29/11/24 रोजी खंडणी मागितली, 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा FIR कधी झाला? 11/12ला। म्हणजे खंडणी कधी मागितली? 29/11ला। 29/11ला जर खंडणी मागितली तर 29/11चा FIR पुढे झाला। पण त्याच्या मीनवाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं तर ही खंडणीची पूर्तता झाली नाही, खंडणी मिळाली नाही, पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही। याच्यासाठी त्यांनी 6 डिसेंबरला त्या आवडा कंपनीच्या तिथं जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे, भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व 7 लोकांनी केलं। ह्याच्यावर ज्या तिथं वॉचमॅन ठेवलेले आहेत, ज्या कंपनीलाही कॉन्टॅक्ट दिलेला आहे, वॉचमॅनचं जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे तर या कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलंय ते कंपनीला जे कॉन्टॅक्ट दिलंय ते जी कंपनीला कॉन्टॅक्ट दिलंय तर ते कंपनीला दिलेलं कॉन्टॅक्ट कुणाच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय। मसाजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे, केज तालुक्यात सुद्धा कंपनी आहेत, जिथं केजला काम आहे तर त्याला कॉन्टॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी हे काम केलं जात आहे ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छडा लावला पाहिजे। आणि हा कोण आहे ज्याला या कंपनीचं सिक्युरिटी पुरविण्याचं कॉन्टॅक्ट दिलंय? मग केज तालुक्यात कुणी माणूस नव्हता का? मग हा कोण आहे? हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे। आणि ह्याने कॉन्टॅक्ट देताना माणसं कोण ठेवले? पण ठीक आहे, तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथं जी काही गार्ड होते, सोनवणे नावाचे काही गार्ड आहेत, बरेच काही गार्ड आहेत, तर या गार्डला मारहाण केली, जातीवाचक शिव्यागाळ केली, म्हणून ते 6 तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसांनी काय केलं? साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं? त्यांना सोडून दिलं डायरेक्ट। म्हणजे कोर्ट सुद्धा नाही, डायरेक्ट सोडून दिलं। आणि त्या पोरांनी त्या मनात त्यांच्या राग ठेवून ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना ही करायला लावलं आणि करायल्याच्या नंतर यांनी 9 तारखेला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे म्हणजे झालेला FIR, सॉरी हा FIR आहे। तर या FIRच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 FIR दाखवले। म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यायसारखा विषय आहे की ही घटना घडती कुठून? पहिले 28 मेला घडली, त्याच्यानंतर दुसरी 29/11ला खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरला हे तिथं गेले। 6 डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही, त्यांच्या मनात राग आला आणि हे जे कुणी आता खंडणीखोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवाईल। म्हणजे माझं म्हणणं आहे की 29/11 पासून लय मागे गेला नाही 28/5ला, पण 29/11 पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केजला
खंडणी केली. 29/11ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेलमध्ये आहे, जो पोलीस रिमांडरमध्ये आहे, तो 29ला केजमध्ये होता. केजमध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉटची. त्याला कायच कमी पडलं कुठपर्यंत केजला प्लॉटची रजिस्ट्री. त्याच्याबरोबर कोण कोण होतं 29/11 पासूनचे तरी CDR काढा म्हणजे तुम्हाला सगळं कळल. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 29/11 आणि 29/11ला जर खंडणी मागितली होती, शिव्या दिल्या होत्या, काय त्याचे काय काय झालं हे जे दिलं, तर मग 11-12 पर्यंत ही खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता, मर्डर झाला नसता. ही सर्वात बाब चुकीची झाली. एवढंच नाही तर पुन्हा 6 तारखेला जी FIR दाखल केला तिथंच जर खंडणी किंवा जसा मागचा गुन्हा मी सांगितलं होता झालेला जे तुमच्या त्या ह्याच्यावर घुलेवर, तर त्याच्यावर झालेला गुन्हा जिथं जी खंडणीचा गुन्हा तिथं जी एकट्यावर FIR केला आणि त्याचा अनोळखी आरोपी सापडला नाही, त्या दिवशी जसा ॲक्शन घेतली तशी जर केज पोलिसांनी इथल्या DYSPनी महत्त्वाचं जर ह्याच्यात अट्रॅसिटी दाखल करून घेतली असती तर कदाचित आमच्या देशमुख संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला नसता. मग याला दोषी कोण, तर इथले DYSP सुद्धा तेवढेच दोषी आहेत असं माझं मत आहे. कारण DYSP बाकी काय करतात, तुम्ही का करत नाही, मग ही सुद्धा सर्वात महत्त्वाची बाब आहे. 6 तारखेला गुन्हा करून घेतला नॉमिनल. ती पोरं ही 6 तारखेला ज्यावेळेस आले त्या 6 तारखेला कुठल्या PI ने त्यांच्या बरोबर होते. तो पाटील नावाचा PI फक्त निलंबन केलंय, त्याला सहआरोपी करा म्हणतोय मी. माझी दुसरी मागणी, याला सहआरोपी करा, सहआरोपी करा. पहिल्या दिवशी म्हणतोय पण पोलीस करतच नाहीत. मग यांचे सगळे डिटेल्स काढा, कॉल डिटेल काढा, ते कसा कशात आरोपी आहे तो कळल. या 6 डिसेंबरला झालेल्या घटनेत तो परत 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजता यांचं अपहरण केलं. अपहरण केलं ते केलं, टॉर्चर करू क्रूर हत्या केली. म्हणजे त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त 302 खुनाचा गुन्हा नोंद केला, पण यांना टॉर्चर करून मारलं, यांना क्रूर हत्या केली. याच्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. टॉर्चर करू मारलं याचा गुन्हा ॲडिशनल कलम याच्यात लागला पाहिजे, ते परत लागत नाही. ही सुद्धा माझी मागणी आज पोलीस यंत्रणेला आहे. याला टॉर्चर करून मारलेला गुन्हा तिथे झाडे झाला पाहिजे. ही जर त्या दिवशी अट्रॅसिटी झाली, मग हा खंडणी ही सर्व सिक्वेन्स अशी झाली. याच्यानंतर पुढं मीडियाला विषय आला आणि 9 डिसेंबरच्या नंतर मीडियाला हे सर्व कळालं. पण याच्या अगोदरच्या 3 घटना आहेत, 4 घटना आहेत. याच्यात जर पोलीस यंत्रणेनं चांगल्या पद्धतीने काम केलं असतं तर ही वेळ आली नसती असं मला वाटतंय. एवढंच नाही तर ही घटना घडली 3:30 वाजता. 3:30 वाजल्यापासून 4 वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला गेले. माझ्या भावाला किडनॅपिंग केलेलं आहे आणि ह्याचं किडनॅपिंग झालं, ह्याला केलं कुणीतरी म्हणतात. ह्याच्या वेळेस जवळजवळ 30-32 फोन या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन इकून एकाला दोघात झाले संभाषण. तुझा भाऊ 2 मिनिटात येईल, पोलीस यंत्रणा सांगते तुझा भाऊ 2 मिनिटात येणार आहे, 4 मिनिटात येणार आहे. 6 वाजले तरी येत नाही. 6:30 वाजता त्यांना कळालं की दैठण्याला बॉडी सापडली. पोलीसलाच कशी कळाली दैठण्याला बॉडी म्हणून, हा सुद्धा माझा संशय. म्हणजे या पोलीस यंत्रणेतला ह्याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.